In this communication lesson, what I want to show you is this picture. Okay, तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दिसतंय पिक्चर, राईट? डू यू गेट इट? Yes, ma'am. प्लीज रीड इट आउट. मी तुमच्यासाठी प्रयत्न करते रीड आउट करायचा. नोट करा, तुम्ही कधी इथे त्यांनी असं म्हटलंय, शुड यू कॉल ऑर टेक्स्ट. तुम्ही कॉल करायला पाहिजे का नाही. मी म्हणेन शुड यू कॉल ऑर टेक्स्ट जस्ट राईट अवे. त्याच क्षणी तुम्हाला फोन करणं गरजेचं आहे का, कुठली परवानगी न घेता, हे बघणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ऑब्व्हियसली फन पार्टने सुरू होते. त्यांनी विचारलंय, शुड यू कॉल ऑर टेक्स्ट, आर यू देअर मॉम. ज्यांना फोन करायचे त्यांचे तुम्ही आई बाबा पेरेंट्स आहात का? इफ युअर पेरेंट्स, येस, गो राईट अवे. तुम्ही जा, कधीही कॉल करा. पेरेंट्सला सगळा राईट्स असतो कधीही कॉल करायचा, राईट्स. पण तुम्ही जर नाही आहात त्यांचे पेरेंट्स, देन वेट. तुमचं मॅटर किती अर्जंट आहे, हाऊ मच अर्जंट इट इज. तुमचं जर मॅटर खूप अर्जंट नसेल, देन टेक्स्ट. दॅट मीन्स तर मग कॉल करायचा आधी त्यांची परवानगी घ्या. असं आपण इथे टेक्स्ट म्हटल्यावर लक्षात घेतोय. किंवा जर काम टेक्स्टवर होणार असेल, डू इट, वाय नॉट. त्याने तुमचा आणि त्यांचा दोघांचाही वेळ वाचतो. पण तुम्हाला हे सगळं फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ओके, इनफॉर्मल नाही. तुम्ही मित्राला फोन करताय किंवा असं नाही म्हणते मित्र-मैत्रीण. जर समजा मॅटर व्हेरी अर्जंट असेल, देन व्हेरी अर्जंट मध्ये किती, आर यू डाईंग, म्हणजे इतकी इमर्जन्सी आहे, डायर इमर्जन्सी असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे अतिशय तुम्ही मरणार आहात का, इतकी इमर्जन्सी आहे का. त्याचं उत्तर जर नो आहे, देन टेक्स्ट. जर उत्तर नो असेल तर तुम्ही त्याला टेक्स्ट करा. पण जर उत्तर येस असेल तर पुन्हा विचार करा, कॅन दे सेव्ह यू. तुम्हाला त्यांची मदत होऊ शकते का. याचं उत्तर जर नो असेल तर त्यांना टेक्स्ट करा. पण याचं जर उत्तर येस असेल, देन यू मस्ट कॉल. ओके, देन यू कॅन कॉल देम. थोडक्यात आज आपण इन्फॉर्मेशनच्या इतक्या कॉम्प्लिकेटेड जगात राहतो की त्या कॉम्प्लिकेटेड जगात आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्याची प्रायव्हसी जपणं, समोरच्याचा व्ह्यू पॉइंट समजून घेणं, आणि त्या बाबतीत प्रायव्हसी म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्या इतक्या मोठ्या, आपण तुम्ही विचार करा, तुम्हाला कंपनीचे किती मेसेज येतात, तुम्हाला कंपनीचे किती फोन येतात रोज, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ वाया जातो, भयंकर असा वेळ. अँड आय थिंक ऍट दॅट पॉइंट तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपल्याला थोडंसं एक टेक अ बॅक केलं पाहिजे. ओके, आपल्याला विचार केला पाहिजे की खरंच या कॉलची गरज आहे. काल आपण जेव्हा वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन कडे झुकत होतो, तर आपण बघितलं की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेशन होऊ शकतं, बरोबर ना. ते घरात होतं, कॉलेजमध्ये होतं, वर्क प्लेसमध्ये होतं, ऑफिशियल इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून होतं, बरोबर. अकॉर्डिंग टू अल्बर्ट मेहराबियान किंवा मेहरबियान, वन ऑफ द फॉरमोस्ट एक्सपर्ट्स इन नॉन वर्बल कम्युनिकेशन. हा अतिशय नॉन वर्बल कम्युनिकेशन मधला वन ऑफ द एक्सपर्ट होता. त्याने काय सांगितलंय, transmission of message is effective only when all the three aspects of communication, the verbal, the vocal and the visual, 3 aspect communication चे, हे जेव्हा टँडम विथ इच अदर, म्हणजे ते एकमेकांशी जेव्हा असा विचार करून मिक्सअप होतात तेव्हा. बट इट डज नॉट हॅपन ओइंग टू ह्युमन लिमिटेशन्स. द इम्पॅक्ट ऑफ ह्युमन मेसेज ऑकर्स इन द फॉलोइंग मॅनर. सो वर्बल इम्पॅक्ट, शब्दांचा इम्पॅक्ट किती असतो ह्युमन माणसांच्या, 60%. वोकल म्हणजे इंटोनेशन, पीच, व्हॉल्यूम, तुम्ही कोणत्या आवाजात बोलताय, तुमचा टोन काय लागलाय, तुमचं इंटोनेशन म्हणजे टोनॅलिटी काय आहे, 38%. आणि व्हिज्युअल, तुमची जेस्चर्स काय आहेत, जेस्चर म्हणजे ऍक्शन्स. पोस्चर्स काय, जेस्चर्स मध्ये एक्सप्रेशन पण येतात. पोस्चर, तुमचा बॉडी पोस्चर काय, ऑल द फिजिकल मुवमेंट दॅट यू आर डुईंग. तुम्ही अस्वस्थ असलात तर पाय असा हलवताय का, हात हलवताय का, या पायावरून त्या पायावर झुलताय का. सो दॅट बिकम्स 55%. थोडक्यात तुमचे शब्द 7% मॅटर करतात. आणि तरी आपल्याकडे असं म्हटलं जातं की आम्हा घरी धरू शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू.
म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शब्दांची फक्त 60% इतकी ताकद असेल तर आपण कसे बसतोय, कसे बघतोय, कसे बोलतोय, कोणत्या टोन मध्ये बोलतोय, कोणता व्हॉल्यूम वापरतोय, काय पिच लावतोय, या सगळ्याचा किती फरक पडतो कम्युनिकेशन वरती. इट इज therefore left to the sender to decide which method to use to ensure that the receiver understand the message exactly. आणि म्हणून हे सेंडर, मेसेजचा जो सेंडर असतो त्याच्यावरच ठेवलं जातं की त्याला कोणती मेथड वापरायची. सो असा विचार करा, तुम्ही असं खूपदा ऐकलं असेल, काय टोन मध्ये बोललोय, म्हणजे काय तुम्हाला काय अफेक्ट झालं तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं. एखादी व्यक्ती अतिशय गोड बोलत असते आणि आपल्याला ते फार छान आवडतं. माझ्याकडे मी बघते एक अशी क्लिप आहे का त्यांची. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल क्लिप, कारण त्या ना अतिशय गोड बोलतात. मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, पण ठीक आहे. हो, थँक्यू. माझे बाबा इकडे शेजारी बाहेर खोलीत होते आणि त्यांनी मला नाव सांगितलंय त्यांचं नाव आहे धनश्री लेले. ओके. सो इट्स लाईक त्या ज्या आहेत त्या फार गोड बोलतात आणि त्यांचं बोलणं ऐकताना आपल्यालाही असं वाटतं की ओके, जे काही असेल ना, इट्स गोना बी गुड. जो काही प्रॉब्लेम असेल तो लगेच सॉर्ट होणार आहे. सो या बाबतीत आपण खूप जास्त मी की तुम्हाला त्यांचं अख्खं ऐकवणार नाहीये, पण मला असं वाटतं की आपण किमान एक 5 मिनिटासाठी त्यांची क्लिप मिळते का ते बघूया, आणि मला वाटतं ती आपल्याला मिळेल. तुम्ही पहिल्यांदा कोणी त्यांचं नाव ऐकलंय? नाही? नो मॅम. ओके, नो इश्यूज. नो मॅम. ओके. सो आपण तिकडे तर जाऊच या, पण त्याआधी या मेथड्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत त्या बघूया. ओके, कारण मला हे सगळं लोड करेपर्यंत वेळ जाणार आहे. सो तुमच्या समोर मी एक चार्ट ओपन करते. तुम्हाला या चार्ट मध्ये काय दिसतंय ते तुमच्या वहीत लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला मला एक्सप्लेन करायचंय. मी तुम्हाला त्याच्यावर बेस एक प्रश्न विचारणार आहे, म्हणजे प्रत्येकावर. सो स्टार्ट डुईंग ऑर ऍटलीस्ट रीडिंग इट. नमस्कार. कथा आहे ती महत्वाची. इतकंच नाही तर याच्यामध्ये सार्वत्रिकता सुद्धा आहे. हा ग्रंथ कुठेही हिंदू धर्मातला एक शब्द सुद्धा सुद्धा गीतेबद्दल. तुम्ही बघितलं ते? सांगा बरं मला 2 कम्युनिकेशनचे प्रकार कोणते आहेत? वर्बल अँड नॉन-वर्बल. व्हेरी गुड. वर्बल कम्युनिकेशनचे आता 2 कोणते प्रकार पडतात? ओरल अँड रिटन. ओरल अँड रिटन, करेक्ट. मग जेव्हा आपण ओरल कम्युनिकेशन बद्दल बोलतोय, ओरल कम्युनिकेशन कोणत्या 2 प्रकारचं असतं? पर्सनल आणि नॉन पर्सनल. म्हणजे जे आपण नॉर्मल लोकांशी जाऊन बोलतो. काल आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो, जर तुम्हाला आठवत असेल तर. फेस टू फेस. मग ते काय काय असतं फेस टू फेस मध्ये? क्लासरूम टीचिंग, पब्लिक स्पीच, कॉन्व्हर्सेशन, ग्रुप डिस्कशन. थोडक्यात आपल्या डोळ्यांसमोर, किंवा डोळ्यांसमोर म्हणण्यापेक्षा लाईव्ह माझ्या समोर, मी या क्षणी त्यांच्या समोर बसलीये किंवा त्यांच्या समोर ऐकतीये, हे जे असेल त्याला पर्सनल असं म्हणतात, जिथे पर्सनल टच आहे. वेरॅज नॉन पर्सनल म्हणजे टेलिफोनिक टॉक, रेडिओ स्पीच, जे एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाहीये तर जनरल लेव्हलवर आहे. सो जसा ओरलचा प्रकार पडतो तसा रिटर्नचा प्रकार पडतो, राईट?
सो रिटर्न मध्ये कोणते 4 प्रकार किंवा 4 एक्झाम्पल त्यांनी दिलेत? लेटर्स, मेमो, लेटर्स, मेमो, मिनिट्स, रिपोर्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो म्हणजे आपल्याला आता ओरल आणि रिटर्न काय कळलं? नॉन व्हर्बल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि ते मी तुम्हाला विचारण्याऐवजी जसं आपण करू तेव्हा एक्सप्लेन करेनच, पण त्यात बघा वेगवेगळे काय प्रकार आहेत. कायनेसिस म्हणजे बॉडी लँग्वेज, थोडक्यात त्याला कायिक असं मराठीत म्हणतात. म्हणजे आपले हात हलणं, आपली बोटं, आपल्या फेशियल एक्सप्रेशन्स. ओके. देन ऑक्युलेसिस. ऑक्युलेसिस म्हणजे आय कॉन्टॅक्ट. तुम्ही कशा प्रकारे आय कॉन्टॅक्ट मेंटेन करताय, त्यात भाव कोणते आहेत. तुम्ही आय कॉन्टॅक्ट मेंटेन करताय पण अशी बेफिकिरी आणि अशी म्हणजे WWF तुम्ही बघितलं असेल राईट, खेळणारे ते लोक जे असतात ते, ज्याला WWE असं म्हणतात हल्ली, बघितलेत ना, जॉन सेना आणि असे वगैरे वगैरे लोक, केन्स, खली वगैरे. सो हे जे लोक आहेत ते समोरच्याशी प्रेमळ डोळ्यांनी खेळतील का रे? इमॅजिन करू शकता का तुम्ही? नो मॅम. नाही. नो मॅम. खूप जास्त रूडनेस, खूप जास्त अग्रेशन डोळ्यात असतं. सो तुम्ही ऍक्च्युअली कम्युनिकेशनच्या वेळी कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन करताय आणि त्यात कोणत्या प्रकारे आय कॉन्टॅक्ट मेंटेन करताय, दॅट इज ऑक्युलेसिक्स. देन हॅप्टिक्स. हॅप्टिक्स म्हणजे टच. तुम्ही कुठच्या प्रकारे समोरच्या व्यक्तीशी शेक हँड करताय, म्हणजे ती व्यक्ती तुम्ही कुठच्या प्रकारे, थोडक्यात तुमचा स्पर्श खूप जास्त बोलून जातो असं म्हणतात, तर ते. नंतर प्रॉक्झेमिक्स म्हणजे स्पेस. तुम्ही कुठच्या स्पेसमध्ये बोलताय, माइंड स्पेस, ब्रेन स्पेस आणि एन्व्हायरमेंट अराउंड यू, त्याच्याबद्दल. देन क्रोनेमिक्स. क्रोनेमिक्स म्हणजे टाइम, कोणत्या टाइम पिरियड मध्ये, हा टाइम पिरियड किती काळाचा आहे, म्हणजे किती वेळ आहे त्या टाइम पिरियड मध्ये, कोणती बाहेरची वेळ, आतली वेळ काय आहे, तुमच्या डोक्यातली वेळ काय, समोरच्याच्या डोक्यातली वेळ काय, तुम्ही जर वेगवेगळ्या देशात असाल तर तिथला टाइम झोन काय आहे. आणि पॅरालिंग्विस्टिक्स म्हणजे पीच, व्हॉल्यूम, स्पीड, पॉझेस, या सगळ्या गोष्टी. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कन्सिडर केल्या जातात, त्या सगळ्या नॉन व्हर्बल मध्ये कन्सिडर केल्या जातात, वेरॅज व्हर्बल मध्ये आपण आत्ताच बघितलं. ओके. सो मी तुम्हाला असं म्हणत होते की हे जे आपले सर आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की आपली वोकल, व्हिज्युअल्स, व्हर्बल यांचं मिळून एक चांगल्या प्रकारे सेंडर ट्रान्समिशन करू शकतो मेसेज उत्तम प्रकारे. आणि त्यात 60% वाटा व्हर्बल असतो, 38% वोकल, 53% व्हिज्युअल. आणि म्हणून जेव्हा आपण काल व्हर्बल बद्दल बघितलं तेव्हा ओरल कम्युनिकेशनच्या बद्दलही बघितलं. आणि कुठे कशा प्रकारे कम्युनिकेशन हे अतिशय इफेक्टिव्ह होऊ शकतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ती क्लिप तुम्हाला दाखवणार आहे. ओके. तुम्ही मला सांगायचंय बरं का, मी व्हिडिओ पॉज करते, रेकॉर्डिंग पॉज करते सो दॅट आपल्याला नीट ऐकता येईल. पण तुम्ही मला, सो काय वाटलं तुम्हाला? मी तुम्हाला त्यांनी काय बोललं ह्याच्याविषयी विचारत नाहीये, त्यांचं बोलणं ऐकताना काय वाटलं? छान वाटलं. अच्छा लगा. म्हणजे त्या काय बोलतात, मी तर काय बोलताय त्या डेप्थ मध्ये पण नाही जाते काहीच, कारण आपण तितक्या उंचीचेच लोक नाही, बरोबर. पण मी कुठे जाते की त्यांचा आवाज, त्यांचं वागणं, त्यांचा प्रेझेन्स तिथे कम्युनिकेशन मध्ये असलेला, बोलताना एखादी गोष्ट होल्ड करून ठेवायची पॉवर, या सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. आपल्याला असं वाटतं की या पुढे काय बोलणार असतील, मे बी अतिशय, आता त्यांची भाषा मराठी आहे त्या क्षणी, बरोबर ना, मग त्यांची जी भाषा आहे ती सुधारून स्वतःच्या, किती शब्द आहेत मला माहिती, इथे खूप सारे हिंदी भाषिक मुलं पण आहेत, खूप सारी मराठी भाषिक आहेत, बरोबर ना. पण तरी मराठी भाषिक लोकांना मग मी असा प्रश्न विचारीन, कारण त्यांना हे जास्त, इव्हन हिंदी भाषिक लोकांनाही, आपण किती मिक्सचर मध्ये बोलत असतो हल्ली. आता सुद्धा मी किती मराठी, इंग्लिश, हिंदी असं मिक्स बोलत असते, बरोबर ना. आपण कुठल्याही प्रकारे एक संध अशी भाषा बोलतो का? नाही बोलत. आपल्याकडे तेवढी व्होकॅब्युलरीच उरलेली नाही, शब्द ज्ञानच उरलेलं नाही
असं मला वाटायला लागलंय. तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगते पुढची 2 मिनिटं तुम्ही जे काही इव्हन विचार कराल, तो सगळ्याच्या सगळा विचार एका भाषेत करून दाखवा. होतोय का बघा? नाही होणार. आपल्याला खूप कठीण जातं. हो ना? येस नो? नाही होता. म्हणजेच आपलं जे शब्दज्ञान आहे, आपलं कम्युनिकेशन असं ज्याला आपण म्हणतो, संवादाची प्रक्रिया. बघा मला सुद्धा किती मराठी शब्द अडखळायला होत आहे, कारण माझी मराठी वाईट आहे असं नाही बरं का, माझं खरंच मराठी चांगलं आहे. पण आपण इतकं मिक्सअप आहे इंग्लिश मीडियमचं, बरोबर? इंग्लिश मीडियम मधनं आपण पुढे चाललोय. सो खूपदा असं होतं की आपण जे बोलतो, आपण जे असा विचार करू की आपण जे सॉरी आपण जे बोलतो त्याचा समोरच्या व्यक्तीवर भरपूर परिणाम होत असतो आणि तो परिणाम आपल्याला हव्या त्या दिशेने होण्यासाठी म्हणून हे गरजेचं असतं की कम्युनिकेशनची प्रोसेस ही अतिशय स्मूथ व्हावी. सो जसं ओरल कम्युनिकेशन असतं तसं रिटन कम्युनिकेशन असतं आणि जे रिटन कम्युनिकेशन आहे त्याला आजच्या बिझनेस वर्ल्डमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती काय आपण असं म्हणू की अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याला मागणी आहे, त्याची गरज आहे. ही अतिशय इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्ह असली तरी इफेक्टिव्ह रिटन कम्युनिकेशन हे इसेन्शियल असतं प्रमोशनल मटेरियल बनवण्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये. सो स्पीच हे रायटिंगच्या पहिलं आलं, रायटिंगच्या आधी आलं असं जरी म्हटलं तरी रायटिंग हे जास्त युनिक असतं, फॉर्मल असतं स्पीच पेक्षा. Effective writing involves careful choice of the words, correct order in sentence formation, as well as cohesive composition of the sentences. Also, writing is more valid and reliable than speech. But while speech is spontaneous, writing causes delay and takes time as feedback is not immediate. खूपदा त्या रायटिंगचेही काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतात. सो आपण काय करणार आहोत, तुमच्यापैकी एक जण कोणीतरी ऍडव्हान्टेजेस वाचणार आहे, ते तुम्ही ऐकायचे आणि ते ऐकल्यावरती तुम्ही मला सांगायचंय की यातलं तुम्हाला काही समजत नाहीये का. ओके? आणि जे समजत नसेल ते मी एक्सप्लेन करणार आहे. हु कॅन रीड? प्लीज रेज युअर हँड, अदरवाइज आय विल टेल यू. ओके, सो अक्षताचा पहिला हात मला दिसतोय. अक्षता, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ आणि वाच बरं हे ऍडव्हान्टेजेस. Advantages of written communication. It is a permanent means of communication. Thus, it is useful where record maintenance is required. It assists in proper delegation of responsibilities. While in case of oral communication, it is impossible to fix and delegate responsibilities on the grounds of speech, as it can be taken back by the speaker or he may refuse to acknowledge. Written communication is more precise and explicit. Effective written communication develops an enhance or organization image. It provides ready records and references. Legal defenses can depend upon written communication as it provides valid records. गुड. सो तुम्ही बघितलं की इफेक्टिव्ह रायटिंग किंवा रायटिंगचे ऍडव्हान्टेजेस काय असतात, बरोबर ना? तुम्हाला यातलं काही लक्षात आलं नाहीये जे आपण बघितलंय त्याच्याबद्दल? तुमची ऑर्गनायझेशनची इमेज मेंटेन करण्यासाठी, रेकॉर्ड आणि रेफरन्सेस मेंटेन करण्यासाठी, कुठल्याही प्रकारे लीगल डिफेन्स, कारण प्रूफ म्हणून वापर केला जातो रिटन कम्युनिकेशनचा. सो लीगल रेफरन्सेस साठी, प्रॉपर डेलिगेशन करण्यासाठी टास्कचं, आणि त्याच्याबरोबर ऑर्गनायझेशन सोपं करून टाकण्यासाठी परमनंट मीन ऑफ कम्युनिकेशन, युजफुल टू रेकॉर्ड द मेंटेनन्स वेअर रेकॉर्ड मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. अशा प्रकारे कम्युनिकेशनचे फायदे होतात, बरोबर? थँक्यू अक्षता, खूप छान प्रकारे तू वाचलंस. ओके, नाउ हु कॅन रीड द डिसएडव्हान्टेजेस? ग्रेट. दिव्या, मला तुझा हात दिसतोय. सो लेट्स स्टार्ट. मी पुढचा हात बघितलाय. आय विल आस्क यू लेटर सई. ओके, रीड द डिसएडव्हान्टेजेस.
Disadvantage of written communication. First, the access of written media is limited to literates only. Second, written communication does not save upon the cost. It costs huge in terms of stationery and the manpower employed in writing or typing and delivering letters. Third, also if the receivers of written message are separated by distance and if they need to clear their doubts, the response is not spontaneous. Fourth, written communication is time consuming as the feedback is not immediate. The encoding and sending of message takes time. Fifth, effective written communication requires great skills and competencies in language and vocabulary use. Poor writing skills and quality have a negative impact on organization's reputation. 6. Too much paperwork and emails burden is involved. करेक्ट. सो जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा जरा स्वतःकडे विचार करा. ओके. आणि तुम्हाला काय करायचं माहितीये का, तुम्हाला आपल्या इकडे अगेन टेक्स्ट बॉक्स आहेच. तुम्हाला टेक्स्ट बॉक्स मध्ये मला काहीतरी विचारायचंय, पण नॉट हाय हाऊ आर यू, काहीतरी तुमच्या सिलेबस मधली शंका. बघूया बरं इफेक्टिव्हली तुम्ही अतिशय फॉर्मल स्पीच मध्ये मला ती कशी विचारू शकताय. चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला मला कुठची तरी शंका विचारायची फॉर्मल कम्युनिकेशन मेथड मध्ये, अतिशय योग्य इंग्लिश मध्ये, हिंदी नाही, कारण तुम्ही लिहिता आणि तुम्ही सगळे इंग्लिश मीडियमचे लोक आहात. डू इट. ओके. तुम्ही जोपर्यंत मला हे दाखवताय, तुम्ही मला जोपर्यंत चॅटबॉक्सवर मेसेज सेंड करताय, तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओजच्या जगात घेऊन चाललीये. एक किती वेगवेगळ्या प्रकारे बोलतो आणि त्यात कसं इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल, हे पण हे लिहिल्याशिवाय कसं समजणार आपल्याला. आपण लिहिलं पाहिजे, बरोबर ना. सो दुसरा, हॅलो मॅम, मे आय हॅव सम इन्फॉर्मेशन अबाउट सेमिस्टर एक्झामिनेशन. करेक्ट. आणि तुम्ही सगळेजण जर मला प्रश्न विचारताय तर तुम्ही क्वेश्चन मार्क नको का टाकायला त्याच्यात. मला कळणार कसं की तुम्ही काय याच्यात येत नाहीये, तुम्ही टाकताय तो. आय गेस येतोय राईट, येतो. सो तुम्ही मला क्वेश्चन मार्क टाकायला हवा त्याच्यात. मे आय हॅव सम इन्फॉर्मेशन अबाउट सेमिस्टर एक्झामिनेशन. डेफिनेटली अ गुड क्वेश्चन. पण सेंटेन्स सुरुवात होताना तू स्मॉल लेटरने केलीस, बरोबर ना. सो इट शुड बी हॅलो किंवा हॅलो in capital H. Anybody else ज्यांना इंटरेस्ट आहे का मी पुढे शिकवायला लागायचं. तुम्ही टाईप करताय असं असेल तर मी थांबणार, अदरवाईज मी पुढे शिकवायला लागणार. ओके. सो तुम्ही मला आले तर मी वाचेन नक्की, त्याच्याबद्दल बोलेन. देन आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल बोलणार आहोत. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स मध्ये फिलिंग्स, इमोशन्स, ऍटिट्यूड्स, थॉट्स, बॉडी मुवमेंट्स, जेस्चर्स, आय कॉन्टॅक्ट याच्याबद्दल येतं. इन अदर वर्ड्स, नॉन व्हर्बल और नॉन वर्ड कम्युनिकेशन मीन्स कम्युनिकेशन दॅट ऑकर्स विदाउट वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, अ फ्राउन. फ्राउन म्हणजे आठी, भुवयांची आठी जी असते, ऑन समवन्स फोरहेड इज समटाइम्स इंटरप्रिटेड टू मीन वरी. बट कुड इट बी द पर्सन हॅज हेडेक. त्याचं डोकं दुखत असेल तर तरीही फ्राउन होतं, करता येतं, पण त्याची काळजीच दाखवता येत नाही. ऑर इज द पर्सन इन अ डीप थॉट. तो अतिशय गहन विचार करतोय असं तर नाहीये. नो डाऊट देर कुड बी न्यूमरस मिनिंग्स टू द फेशियल एक्सप्रेशन. म्हणजे एकाच फेशियल एक्सप्रेशनचे अनेक मिनिंगही असू शकतात. The number of possible meanings is multiplied even more if we consider how our culture has conditioned us. आपल्या कल्चरने, आपल्या घरातून आपल्याला कसं नरिशमेंट मिळाली, कसं कंडिशनिंग झालं आपलं, त्यावरूनही ठरतं की आपण कशा प्रकारे समोरच्याची एक्सप्रेशन्स इंटरप्रेट करणार. In order to become sensitive to the myriad of non-verbal symbols, we look
ऍट द सम टाइप्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, हे लेक्चर अपलोड केल्यावरती त्याच्यात प्लीज तुम्ही टाकू शकता. ग्रेट. सो अक्षताने जे टाकलं, हॅलो मॅम, कॅन यू एक्सप्लेन मी व्हॉट आर द सो व्हॉट इज नाही, व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिटन कम्युनिकेशन, क्वेश्चन मार्क बरोबर टाकलास. अँड कॅन यू एक्सप्लेन इट टू मी, किंवा कॅन यू एक्सप्लेन, मी हा शेवटी आला पाहिजे. ओके, सो ग्रामर म्हणजे आणखीन कशाची काळजी घ्यायची असते आपल्याला, ग्रामर आणि पंक्च्युएशनची सुद्धा. ओके, सो दॅट्स इट टुडे. आपण उद्याला भेटूया. तुम्हाला काही सेल्फ स्टडीचं मटेरियल मी पाठवणार आहे, ते या आठवड्यात वाचायला बघायला विसरू नका. ओके, त्याचे नोट्स काढा.